टाइमपास ब्लॉग सुरू झालेला आहे। इथे कौवे भजी बना रहे हैं। शुरुआत ब्लॉग थोड़ा अच्छे से करो ना। कौवे क्या? इसका नाम कौवा रखा है हमने और ये पुणे से आया है। और इधर रत्नागिरी में हमारे जो पांचाल फैमिली के वैष्णवी पांचाली है, उनका जो रेसिपी है वो चना दाल से भजी बनाना। और इस तरह वो छेगड़ी पे लकड़ी से जलाया हुआ शेगडी चुल्हा शेगडी हिंदी मराठी मिक्स आहे, डोंट वरी। तर हे शेगडीवर चणा डाळापासून केलेली भजी करत आहे। आणि हे वैष्णवी पांचाळ, हे आमचे तुळशीदास पांचाळच्या सुनबाई, ह्या खूप ॲक्टिव्ह असतात आणि कधी थकत नाही। वेगवेगळे स्वयंपाक पदार्थातले आयटम बनवतात मातब्बर। आणि त्यांना ह्या आमच्या कव्यांची मदत, सुनीताबाई कौटकर, आम्ही कौ म्हणजे कौवा, पुण्यावरनं आणलेला हाच पार्सल आमच्या विशेष। हे राजेश्वरी गोसावी आमच्या पत्नी आणि हा कौवा तिची छोटी बहीण। अशा प्रकारे हे जे भजी बनवण्याचं चाललेलं आहे आणि भजी सुंदर आहे, मी खातो आहे आता। खाताना बघा, मला भजी खातोय, छान झालेली आहे भजी। वैष्णवी भजी कढईमध्ये एक एक सोडत आहे आणि इकडनं हे सुनीताबाई कौटकर उर्फ कौवा हो, ते एक एक त्या पळीने तळून बाहेर काढत आहेत। आणि शेजारी ह्या त्यांच्या मोठ्या बहीण, ह्यांना आम्ही शेवटी कौवा आणि हे लई स्लो कासोच्या गतीने हळूहळू सदा कधी आजारी पडणार नाही। भजी छान झालेली आहे, आवडलेली आहे। आणि असं भर पावसामध्ये श्रावण महिन्यात आज गोकुळाष्टमी, हे अशा प्रकारे गरम गरम खाण्याचा बेद आमच्यासाठी, आम्ही पुण्यावरनं आलेलो आहे। अशा प्रकारे छान भजी तळण्याचा अनुभव आणि भजी बनवण्याचा वैष्णवी देवींना अनुभव। ते वैष्णवी नावाप्रमाणे साक्षात वैष्णव देवी पण कव्याबरोबर। आणि हे बघा, पुणेरी सावकाश मित्रमंडळ, राजेश्वरी गोसावी आमच्या सौभाग्यवती। अशा प्रकारे हे रेसिपी इथंच थांबू। आता तुम्ही जवळून बघा झालेली भजी तळताना। आणि हे बघा, हे पातेले घेऊनच बसलेत, जसं काय भजीचं दुकानच आहे यांचं। पांचाळ कंपनी सुताराचा व्यवसाय करणारे तर भजीच्या दुकानाकडे हॉटेल टाकून बसतात का काय असं दिसायला लागलं आहे। पण साईड बिझनेस हॉटेलमध्ये व्हायला हरकत नाही, एवढं छान झालेलं आहे। कौवा काट के खाएगा लेकिन इधर भजी काट के खाएगा। धन्यवाद मंडळी, राम राम, थँक्यू।